जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर 16 ऑक्टोबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24वी ऊस परिषद होणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। या ऊस परिषदेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या ऊसाची एफआरपी जाहीर होईल आणि त्यानंतर ऊस गळीत हंगामाचं चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे यावर्षीच्या ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांचं आणि साखर कारखान्यांचंही लक्ष आहे। यंदाचा ऊस हंगाम लवकरच सुरू होईल। अशावेळी दरवर्षीप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेची घोषणा केली। लोकसभेतील पराभवानंतर शेतकरी संघटनेत निराशा पसरली होती। त्यामुळे यंदा राजू शेट्टी ऊस परिषद घेणार की नाही याबाबत संभ्रम होता। परंतु शेट्टी यांनी 16 ऑक्टोबरला जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद होईल आणि ऊस दरासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होईल असं जाहीर केलंय। त्यासाठी गुरुवारी जयसिंगपूरमधील कल्पवृक्ष गार्डन इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झाली। गेल्या 5 वर्षात ऊस दराच्या एफआरपी मध्ये वाढ झाली, पण त्याच वेळी खते, बी बियाणे, कीटकनाशके, मजुरी, मशागत आणि तोडणी वाहतूक यामध्ये प्रचंड वाढ झाल्यानं एफआरपीचा शेतकऱ्यांना फायदा झालाच नाही। उलट रिकव्हरी कमी दाखवणे, काटामारी, वाहतूक तोडणी खर्च यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे। त्यामुळे यंदाच्या ऊस दराबाबत 16 ऑक्टोबरच्या ऊस परिषदेत निर्णय घेऊ असं शेट्टी यांनी सांगितलं। दिवाळीपूर्वीच म्हणजे गुरुवारी 16 ऑक्टोबरला 24वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानामध्ये दुपारी 2 वाजता होणार आहे। आणि या परिषदेमध्ये यावर्षी एकूणच देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे उपपदार्थाचे दर, एकूण ऊसाची उपलब्धता, तोडणी वाहतुकीत शेतकऱ्यांचं होणारी लूट, काटामारी आणि रिकव्हरी चोरी या साऱ्या विषयावर सविस्तर चर्चा करून यावर्षी ऊसाला किती दर मागायचा आणि तो मागण्यासाठी नेमकं आमची स्ट्रॅटेजी काय होईल असेल याचा निर्णय आम्ही 16 ऑक्टोबरला घेऊ। केंद्र आणि राज्य सरकार साखर उद्योगाकडे दुर्लक्ष करत असल्यानं साखरेसह उपपदार्थांबाबत चुकीचे निर्णय होत आहेत। शिवाय मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळाली पाहिजे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली। स्वाभिमानीच्या ऊस परिषदेपूर्वी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटक या ठिकाणी शेतकरी मेळावे घेतले जातील। त्यातून ऊस परिषदेबद्दल जनजागृती केली जाईल। या बैठकीला अजित पवार, धनाजी पाटील, राजाराम देसाई, विठ्ठल मोरे, राजेंद्र गड्डांनावर, अण्णासो चौगुले, बाळासाहेब पाटील, वसंत पाटील, जयकुमार कोले, महेश खराडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते।